या आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल की हा मेदूवडा बाहेरून खूपच कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत जाळीदार आणि शिवाय पोकळ असा तयार झालेला आहे। आणि शिवाय हा मेदूवडा फक्त अर्ध्या तासामध्ये डाळी भिजत घालून तयार केलेला आहे। बऱ्याचदा काय होतं, मेदूवड्याला हवा तसा आकार द्यायला जमत नाही, तर काही वेळेला मेदूवडे तयार करताना ते जास्त तेल पितात। मेदूवडे बनवताना हे सर्व प्रॉब्लेम्स येऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, जेणेकरून तुम्ही पहिल्याच प्रयत्नात एकदम क्रिस्पी आतून मऊ लुसलुशीत जाळीदार हा क्रिस्पी मेदूवडा बनवू शकता। तर नमस्कार, मी दीपा, किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज आपण अर्ध्या तासाच्या आतमध्ये हा क्रिस्पी मेदूवडा कसा बनवायचा हे पाहणार आहोत। तर त्यासाठी सर्वात अगोदर एका बाउलमध्ये इथे मी एका कपाने 1 कप भरून बिना छिलक्याची पांढरी उडीद डाळ घेतलेली आहे। आणि ज्या कपाने इथे मी पांढरी उडीद डाळ मोजून घेतलेली आहे, त्याच कपाने इथे मी अर्धा कप पिवळी बिना छिलक्याची मुगाची डाळ घेतलेली आहे। हे साहित्य मोजून घेण्यासाठी म्हणजेच या डाळी मोजून घेण्यासाठी इथे तुम्ही कोणतेही भांड किंवा वाटी सेट करा आणि त्यानेच हे सर्व साहित्य मोजून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी उडदाची डाळ आणि त्यासाठी अर्धा कप इथे मुगाची डाळ घेतलेली आहे। साहित्याचं प्रमाण अचूक असलं की आपला पदार्थ देखील अचूक बनून तयार होतो। आता या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकून या डाळीचा पांढरटपणा पूर्णपणे जात नाही तोपर्यंत 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली आहे। आता या दोनही डाळी धुवून घेतल्यानंतर काय करायचं आहे, भरपूर प्रमाणात पाणी टाकून साधारण आपल्याला फक्त अर्धा तासासाठी या भिजत ठेवायच्या आहेत। अर्धा तासापेक्षा या डाळी जास्त भिजत ठेवायच्या नाही। जर तुम्ही अर्धा तासापेक्षा या डाळी जास्त वेळ भिजत ठेवल्या तर हलकासा आपला काय होतो, मेदूवडा तेलकट देखील होण्याची शक्यता असते। त्यामुळे काय करायचं, शक्यतो अर्ध्या तासामध्येच या व्यवस्थित भिजल्या जातात, त्यामुळे अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ या भिजत ठेवायच्या नाहीत। आता अर्धा तासानंतर तुम्ही पाहू शकता डाळी फुगून वरती आलेल्या आहेत आणि परफेक्ट अशा भिजल्या गेलेल्या आहेत। आता यातलं पाणी मी निथळलेलं नाही, तुम्ही पाहू शकता। आता या डाळीचं आपल्याला वाटण करायचं आहे, पण डाळ वाटताना एकदम काळजी घ्यायची आहे, जसं की यामध्ये वाटताना जास्त पाण्याचा आपल्याला यामध्ये वापर करायचा नाही। साधारण 3 ते 4 चमचे डाळ घेऊन साधारण 1 ते 1.5 चमचा यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे। पाण्याचा इथे आपल्याला जास्त वापर करायचा नाही, एवढं लक्षात ठेवा। आता यामध्ये आपण काही साहित्य टाकूयात। इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा टाकलेला आहे आणि सोबतच 1 चमचा यामध्ये जिरे टाकलेले आहेत। आता मिक्सर चालू बंद करत याचं आपल्याला एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकता हे असं घट्टसर असं हे मिश्रण मी वाटून घेतलेलं आहे। आणि जर यामध्ये तुम्ही जर जास्त पाण्याचा वापर केला वाटताना तर मेदूवड्याला व्यवस्थित आकार देता येणार नाही। त्यामुळे अशाच कन्सिस्टन्सीचं आपल्याला हे पीठ वाटून घ्यायचं आहे। आता सारख्याच पद्धतीने जे उरलेली डाळ होती ते देखील आपण वाटून घेऊयात, पण वाटताना शक्यतो इथे मी कमीच पाण्याचा वापर केलेला आहे। आता या पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहिलीच असेल, तर अशाच प्रकारचं घट्टसर आपल्याला हे पीठ ठेवायचं आहे। इथे मी सर्व डाळ वाटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता सर्व मिश्रण मी एकजीव करून घेणार आहे आणि साधारण हे मिश्रण आपल्याला 5 ते 7 मिनिटांसाठी एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे। फेटून घेण्याचं कारण की यामध्ये हवा भरली जाते आणि पीठ फुगून वरती येतं आणि त्यामुळे काय होतं, मेदूवडा फुगण्यास मदत होते, तो हलका फुलका फ्लफी होण्यास मदत होते। अगोदरची 1 ते 2 मिनिटे चमच्याने हे फेटून घेतल्यानंतर मला चमच्याने हे व्यवस्थित फेटता येत नव्हतं, त्यामुळे मी इथे हाताचाच उपयोग करून हे पीठ मस्त असं फेटून घेणार आहे। तुम्ही जेवढ्या जास्त वेळ हे पीठ फेटून घेताल तेवढेच मेदूवडे आपले एकदम परफेक्ट म्हणजेच क्रिस्पी असे बनतात। आता साधारण 5 मिनिटे मी हे एकाच दिशेने फेटून घेणार आहे। फेटून घेतल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता हलकसं फुगून असं वरती आलेलं आहे आणि या पिठाला हलकासा पांढरा असा कलर आलेला आहे। तोपर्यंत हे हलकं फुलकं असं हे मिश्रण तयार होत नाही आणि या पिठाला हलकासा पांढरा कलर येत नाही तोपर्यंत असं फेटून घ्यायचं आणि फेटून घेतल्यानंतर काय करायचं, साधारण 5 मिनिटांसाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हे पीठ व्यवस्थित मुरेल। हे पीठ साईडला ठेवून साधारण 5 मिनिटे झालेली आहेत। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हे पीठ हलकसं फुगून वरती आलेलं आहे आणि या पिठाला हलकीशी जाळी आलेली आहे।
तर अशाच पद्धतीनं आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। वाटून घेतल्यानंतर 5 ते 7 मिनिटासाठी एकाच दिशेने फेटून घ्यायचं आणि पुन्हा 5 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं, जेणेकरून काय होतं यामध्ये जी हवा भरलेली राहते ना ती आतमध्येच राहते, तिला बाहेर जायला चान्स भेटत नाही। आणि पुन्हा एकजीव करून घेतल्यानंतर काय करायचं, 1 मिनिटासाठी मी हे फेटून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता आपलं मेदूवड्यासाठीचं पीठ तयार झालं आहे की नाही हे ओळखायचं कसं, तर काय करायचं, एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये हे पीठ अशा पद्धतीने टाकून पाहायचं आणि हे पीठ वरती तरंगलं की समजायचं आपलं मेदूवड्याचं पीठ इथे तयार झालेलं आहे। तर चला आता आपलं मेदूवड्याचं पीठ तर तयार झालेलं आहे। आता यामध्ये मी 7 ते 8 कढीपत्त्याची पाने बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहेत। तुम्हाला पाहिजे तर यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर देखील ऍड करू शकता किंवा अगदी ओल्या नारळाचे काप देखील यामध्ये ऍड करू शकता, पण हे मी इथे स्किप केलेले आहेत। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व जिन्नस पुन्हा एकत्र करून घ्यायचे आहेत। आता यामध्ये तुम्ही नंतर देखील 1 चमचा जिऱ्याचा यामध्ये वापर करू शकता, पण वाटतानाच यामध्ये मी जिऱ्याचा वापर केलेला आहे। आता सर्व जिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर आता आपण लगेचच मेदूवडे तयार करायला घेऊयात। आता पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहिलीच असेल। आता काय करायचं, हाताला पीठ चिटकू नये त्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे। आता माझ्या आवडती पद्धत मेदूवडे बनवण्याची आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे ती चाळणीने मेदूवडे सहज बनवता येतात, म्हणजे व्यवस्थित आकार देता येतो आणि हाताला जेवढा मेदूवडा बनवायचा आहे म्हणजे जेवढ्या आकाराचा मेदूवडा बनवायचा आहे तेवढ्या आकाराचं पीठ घेऊन काय करायचं, चाळणीला हलकसं पाणी लावून घ्यायचं आणि त्या पिठाला गोलाकार देऊन मधोमध असं होल करायचं आणि काय करायचं, असा मेदूवडा तयार केल्यानंतर लगेचच चाळणीच्या सहाय्याने हा मेदूवडा तेलामध्ये सोडून घ्यायचा। तर तुम्ही पाहू शकता अजिबात हाताला देखील हे मेदूवडे तेलामध्ये सोडताना चटका बसत नाही। पहिला जो मेदूवडा होता तो मी छोट्या आकाराचा तयार करून घेतलेला होता। आता सारख्याच पद्धतीने मी काय केलेलं आहे, चाळणीला हलकसं पाणी लावून मोठ्या आकाराचे हे मेदूवडे तयार करून घेतलेले आहेत। आता मेदूवडे तेलामध्ये सोडल्यानंतर यांना लगेचच हात लावायचा नाही। हे मेदूवडे तेलामध्ये सोडायच्या अगोदर तेल अगदी कडकडीत देखील असं गरम करून घ्यायचं नाही, मध्यम असं हे तेल गरम करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हे मेदूवडे तेलामध्ये सोडायचे। आता या कढईमध्ये साधारण इथे मी 4 मेदूवडे तेलामध्ये सोडलेले आहेत आणि अगोदरचे 3 ते 4 मिनिटे या मेदूवड्यांना अजिबात हात लावायचा नाही आणि या मेदूवड्यांचा हलकासा गोल्डन ब्राऊन असा रंग यायला सुरुवात झाला की यांची साईड बदलून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता मस्त असे हे मेदूवडे तेलावरती तरंगलेले आहेत आणि हे मेदूवडे देखील फुटलेले नाहीत। मेदूवड्याचं पीठ एकदम परफेक्ट असं बनलेलं होतं, त्यामुळे आपल्याला एकदम गोलाकार आकार या मेदूवड्याला देता येतो। जर तुम्ही पीठ हलकसं पातळ तयार केलं तर त्या मेदूवड्याला आकार देता येत नाही, त्यासाठी काय करायचं, हलकसं घट्ट सरस हे पीठ ठेवायचं आणि वाटताना आणि फेटताना देखील या पिठाची कन्सिस्टन्सी अगदी योग्य असायलाच हवी। आणि तुम्ही पाहू शकता काही वेळाने मस्तपैकी गोल्डन ब्राऊन रंगावर हे मेदूवडे मी तळून घेतलेले आहेत। खूपच क्रिस्पी, आतून मऊ लुसलुशीत, बाहेरून खूपच क्रिस्पी असे हे मेदूवडे तयार झालेले आहेत। आता पहिली बॅच तयार झाल्यानंतर सारख्याच पद्धतीने चाळणी हलकीशी ओली करून गोलाकार मेदूवडे तयार करून घेतल्यानंतर एका बोटाने या मेदूवड्याला होल करून घ्यायचं आहे। आता अशाच पद्धतीने सर्व मेदूवडे तयार करून घ्यायचे आणि सारख्याच रंगावर हे मेदूवडे तेलामध्ये सोडायचे आहेत आणि हलकेसे गोल्डन ब्राऊन रंग झाला या मेदूवड्यांचा तर काय करायचं, हे मेदूवडे खालीवरती करत मस्तपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। आता मेदूवड्यांची दुसरी बॅच देखील आपली इथे तयार झालेली आहेत। आता या आवाजावरून तुम्हाला समजतच असेल मेदूवडे खूपच कुरकुरीत आणि एकदम हलके फुलके असे तयार झालेले आहेत। आता सर्व मेदूवडे तयार झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूपच आतून जाळीदार, मऊ लुसलुशीत, हलके फुलके आणि सुंदर रंगाचे आपले मेदूवडे इथे तयार झालेले आहेत। साहित्याचे प्रमाण अचूक असलं की आपला पदार्थ देखील अचूक बनून तयार होतो आणि अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये आपण डाळ भिजवून अजिबात सोड्याचा किंवा इनोचा वापर न करता हे आपण मेदूवडे तयार केलेले आहेत। हे मेदूवडे तुम्ही सांबर सोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणी सोबत एन्जॉय करू शकता। अगदी नाश्त्याला समजत नसेल की काय बनवायचं तर अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्ये हे झटपट तुम्ही उडीद डाळीचे मेदूवडे बनवू शकता। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।